पृथ्वी दिवसेंदिवस तापत चालली आहे आणि मार्च 2026ने पुन्हा एकदा जोरदार धोक्याची घंटा वाजवली आहे। कोपर्निकस या अहवालानुसार 2026चा मार्च महिना जगभरात आतापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे। औद्योगिक काळापूर्वीच्या तुलनेत तापमान 1.48 डिग्री सेल्सिअसनं जास्त नोंदवलं गेलं आहे। समुद्राचं पाणी अभूतपूर्व वेगानं गरम होत आहे, त्यामुळे यावर्षी एल निनो येण्याची शक्यता वाढली आहे। युरोप मार्च महिन्यात तळपून निघालाय। हे फक्त आकडे नाहीत, हे आपल्या भविष्यासाठी काळजीची सूचना सुद्धा आहे, कारण भारतातही उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चाललाय। शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे। हवामान बदलाचं हे संकट किती गंभीर आहे ते आता स्पष्टपणे दिसू लागलंय। 2026च्या उत्तरार्धात अर्थात जुलै ते डिसेंबरमध्ये ही एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह अधिक असल्याचं सुद्धा आता अंदाजात सांगितलं जात आहे। मार्च महिन्यात समुद्राचं तापमान दिवसेंदिवस वाढतच गेलं असून आता 2024च्या विक्रमी स्तरावरती पोहोचलेलं आहे।